राज्यातील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील तोफा ज्या आहेत त्या थंडावत आहेत। मी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी बघतायत की खासदार अरविंद सावंत जे आहे ते देवीचा आशीर्वाद घेत आहेत। खरं तर प्रचाराच्या सभा आज तोफा थंडावणार आहेत आणि शेवटची सभा जी आहे ती उद्धव ठाकरे यांची अरविंद सावंत यांच्यासाठी होणार आहे आणि या सभेच्या पूर्वी अरविंद सावंत जे आहेत ते देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि देवीचं दर्शन घेऊन पूजा या ठिकाणी ते करतायत। खरं तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र आपण बघितलं तर यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असा मुकाबला जो आहे तो होतोय आणि या मुकाबल्यासाठी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी आहे ती अरविंद सावंत यांना करण्याच्या दृष्टीनं ते उतरलेले आहेत आणि निवडणुकीच्या रिंगणात सभेला पूर्वी जाण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद या ठिकाणी अरविंद सावंत आपल्याला या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा जी आहे ती दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यांच्यासाठी होते आणि त्यापूर्वी जे आहे त्यानुसार साहेब प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। खरं तर अनेक दिवस प्रचारामध्ये वनवन उन्हामध्ये फिरताय, कसा सगळा प्रचाराचा दिवस, निवडणूक कशी होती? आजच्या प्रचाराची अंतिम सभा आहे आणि ही माझ्या विजयाची मुहूर्तमेढीची सभा आहे। त्यामुळे जो उत्साह गेल्या 15 दिवसामध्ये प्रचारात पाहिला त्या उत्साहानं निश्चितपणे विजय दिसतोच आहे समोर, पण आपण असं बेसावत राहता येत नाही कारण लांड्या लबाडे करणारं सरकार आणि त्यांचे मिंदे हे तिथं बसलेले आहेत। त्यामुळे तरीसुद्धा आपण जनतेवर विश्वास आहे आणि जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली, पेटून उठलेली आहे। जनतेनं खरं तर याच्या आधी ती संधी दिली होती, मात्र यंदाची निवडणूक वेगळी आहे। शिवसेनेमध्ये वेगळे गट पडल्यानंतर धनुष्यबाणाची मशालवरती पहिल्यांदा निवडणूक काय फरक नाही पडत। लोकांनी मशालीच्या पोटनिवडणुकीमध्ये मशाली निवडून दिलं आणि मशाली यापूर्वी सुद्धा शिवसेनेकडे होती। राज ठाकरे त्यांच्यासोबत गेले, ठाकरे गटातला एक घराण्यातला व्यक्ती गेल्यानंतर काही फरक पडला असं वाटतं? अजिबात नाही पडणार। त्यांनी किती वेळा कोणाकोणाची कॉन्ट्रॅक्ट घेतली, त्या कंत्राटाचं काय झालं विचारा। पूर्वी आता त्यांनी उलट स्वतःची सगळीच घालून घेतलेली आहे। यामिनी जाधव आहेत, वाटतंय मोठं कॉम्पिटिशन आता घेऊ नका असं मला वाटतं। कॉम्पिटिशन आहे असं वाटतं? नाही, अजिबात संबंध नाही। मोदींपासून योगींपर्यंत सगळ्यांनी सभा घेतल्या मुंबईमध्ये। मुंबईचं चित्र काय? इतकं खाली काय यावं लागलं हा त्याचा अर्थ आहे। तर खाली काय यावं लागलं त्याचा अर्थ समजून घ्या। विजय निकी आहेत नपेक्षा रस्त्यावर फिरतात का पंतप्रधान? देशाच्या पंतप्रधानाला रस्त्यावर फिरावं लागलं हे आमच्या उद्धवजींचं प्रचंड मोठं यश आहे। देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावरती फिरावं लागलं हा उद्धव ठाकरेंचं यश आहे असं मत जे आहे ते अरविंद सावंत या ठिकाणी व्यक्त करतायत। खरं तर उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी होते आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील उन्हामध्ये फिरत अरविंद सावंत आपला प्रचार करतायत। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।